इंडियन फूड वर्सेस चायनीज फूड. गट्टू आणि चिंकीला तशा सगळ्याच गोष्टी पसंत होत्या, जसं की खेळणं, उड्या मारणं, नाचणं, गाणं, नवी ठिकाणं बघणं आणि अशा भरपूर गोष्टी. दोन्ही मुलं इतकी गोड आणि चंचल होती की त्यांच्या फेवरेट गोष्टी सुद्धा खूप लवकर बदलायच्या. जसा एक दिवस शाळेत लंच ब्रेक झाला तर सगळी मुलं डबा उघडून जेवायला एकत्र आली. निलेश, भूषण, बंटी, आपले लाडके गट्टू, चिंकी सगळ्यांनी एक एक करून आपला टिफिन उघडला. आज मी डब्यात आणलाय मंचुरियन. वाव, इट्स सो यमी. आणि तू काय आणलेस भूषण? माझ्या डब्यात आज आहे नूडल्स. आणि सगळ्यांच्याच डब्यात चायनीज फूड दिसत होतं. पण अजूनही गट्टू चिंकीचा डबा उघडायचा बाकी होता. तेव्हा एक्साइट होऊन निलेश त्यांना म्हणाला, अरे गट्टू चिंकी, तुम्ही तुमचे डबे उघडा, बघूयात तरी आज काय खास आहे तुमच्या डब्यात. हो, तुमच्या डब्यात काहीतरी नेहमीच हटके असतं. बंटीने असं म्हटल्यावर सगळेजण गट्टू चिंकीकडे बघू लागले. पण कदाचित गट्टू चिंकीला अगोदरच डब्यात काय आहे ते माहिती होतं, त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर काही एक्साइटमेंट नव्हती. दोघांनी सोबतच डबा उघडला आणि सोबतच उत्तर दिलं, ओफो, बटाट्याची भाजी आणि पोळी आणि गाजराचे काही तुकडे. सगळे जोरदार हसू लागले. गट्टू चिंकी आणि त्यांचे सगळे मित्र खूप हसू लागले. गट्टू चिंकी, तुम्हाला मंचुरियन खायचं असेल तर यातून खा. आणि हो, नूडल्स पण आहेत, खूप टेस्टी आहेत. सगळ्यांनी निलेश आणि भूषण यांच्या डब्यातलं चायनीज खाणंच जास्त पसंत केलं. बघता बघता सगळं चायनीज फूड फस्त झालं आणि गट्टू चिंकीचा टिफिन ज्यात पोळी भाजी होती त्याला कोणी हातही नाही लावला. घरून आणलेला डबा गट्टू आणि चिंकी जसाच्या तसा परत घेऊन आले. आईने जेव्हा बघितलं तेव्हा तिला लक्षात आलं की गट्टू चिंकीने डब्यातली भाजी पोळी तशीच ठेवली आहे, काहीच खाल्लेलं नाहीये. हे बघून आईने गट्टू चिंकीला हाक मारली, गट्टू चिंकी, बाळांनो जरा इकडे या. गट्टू चिंकी पळतच आईकडे आले आणि जेव्हा आईच्या हातात त्यांनी डबा बघितला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आता आई रागावणार आहे. गट्टू चिंकी, तुम्ही शाळेत डबा नाही खाल्ला, डब्यात तर सगळं तसंच आहे. हे आई, ते आम्ही विसरलो, चल चिंकी. गट्टू आणि चिंकी बाहेर पळू लागले आणि जेव्हा आईनं विचारलं तेव्हा चिंकीनं पळतच उत्तर दिलं, अरे आता कुठे जाताय? खेळायला जातोय आई, ग्राउंडवर. पण जेवण खाल्लो ताई. आई काही जास्त विचारणार तेवढ्यात गट्टू चिंकी निघूनही गेले होते. या प्रकारे आईची बोलणी खाण्यापासून ते दोघे वाचले होते. दुसऱ्या दिवशी लंच ब्रेकच्या वेळी सगळेजण परत एकत्र आले आणि आज सुद्धा गट्टू चिंकीने सोडून बाकी सगळ्यांनी काही ना काही चायनीज आणलंच होतं. पण यावेळी गट्टू चिंकीने दोघांनीही आपला डबा उघडला नाही, कारण त्यांना माहिती होतं की आजही काहीतरी हेल्दीच खाणं असेल. आजपासून माझ्या फेवरेट गोष्टींच्या लिस्ट मध्ये मी चायनीज फूड सुद्धा ऍड केलंय. हो, मला पण मंचुरियन खूप आवडतं. हे नूडल्स तर खूप टेस्टी होते. जो एकदा चायनीज फूड टेस्ट करतो त्याचं हे नेहमीचं फेवरेट फूड होऊन जातं. आजही सगळ्यांनी मिळून निलेश भूषणच्या डब्यातले चायनीजचे मेनूच संपवले. आज तर बंटीनेही नूडल्स आणले होते. घरी जाता जाता गट्टू चिंकी गप्पा मारत होते की त्यांनाही आता चायनीज खाणं खायचं होतं. पण आईला कसं म्हणणार की डब्यामध्ये चायनीज बनवून दे म्हणून? हा खूप मोठा प्रश्न त्या दोघांच्या समोर होता. चिंकी, मला मंचुरियन खूप आवडले. मला तर पोट भरून चायनीज खायचंय. मला पण नूडल्स खूप आवडले, पण आई आपल्याला डब्यामध्ये असं काही देणार नाही. आयडिया, आपण आईला सांगू की कुठल्याही चायनीज फूड असलेल्या हॉटेलमध्ये चल, म्हणजे आपण पोटभर नूडल्स आणि मंचुरियन खाऊ शकू. गट्टू चिंकी घरी जाताच आईने त्यांना अडवलं आणि विचारलं, आज डबा खाल्ला की नाही, दाखवा बरं. आई दोघांचा डबा उघडून बघते तर आजही तसाच डबा होता. तुम्ही जेवण का नाही करत? तेव्हा चिंकी सांगते की ते सगळे मित्र एकत्र होऊन जेवण जेवतात आणि त्यांच्या जेवणातच गट्टू चिंकीचं जेवण होतं. पुढे चिंकी हॉटेलमध्ये जाण्याविषयी बोलते. आई, मला आणि गट्टूला चायनीज फूड खायचंय. उद्या आपण हॉटेलमध्ये जाऊयात जिथे पोटभर चायनीज मिळेल. हो आई, नूडल्स तर माझे फेवरेट आहे, मला खायचे ते. नाही बाळांनो, ते आपल्यासाठी हेल्दी नाहीयेत. आपलं इंडियन फूड खूप हेल्दी असतं. तुम्ही जर हे खाल्लं तर तुमची तब्येत खूप चांगली राहील.
आईने लाख वेळा मना करून सुद्धा गट्टू चिंकी काही ऐकत नाहीत. त्यामुळे आई सुद्धा तयार होते आणि गट्टू चिंकी खुश होतात. पण फक्त एकदाच मी तुम्हाला चायनीज खायला नेतीये. तेवढ्यात त्यांची डोरबेल वाजते आणि गट्टू दरवाजा उघडतो तर पाहतो की त्यांची मावशी खूप सारे गिफ्ट्स घेऊन आली आहे. हे बघा बाळांनो, मी तुमच्यासाठी खायला मस्त गोष्टी आणल्यात. नाही ताई, गट्टू आणि चिंकीला चायनीज फूड आवडतं. ते शुद्ध तुपातले लाडू, बर्फी असं काही खात नाही. अच्छा ठीक आहे, मी खूप मस्त मस्त पदार्थ बनवते फक्त आपल्या दोघींसाठी. मावशीने आईची मदत घेऊन पनीरचे एवढे काही पदार्थ बनवले की गट्टू चिंकी पळतच तिकडे आले आणि खाण्यावर असे काही तुटून पडले की चायनीज फूड विसरूनच गेले. त्यानंतर मावशीने खूप मस्त फ्रूट सॅलड बनवलं, पराठे बनवले आणि अशा भरपूर गोष्टी बनवल्या ज्या खूप स्वादिष्ट होत्या. बाळांनो, सगळ्यात चांगलं आणि शरीराला आवश्यक असं जर काही असेल तर ते आहे इंडियन फूड. चायनीज फूड लागायला थोडंसं टेस्टी लागत असेल, पण त्यामुळे आपल्या शरीराला खूप नुकसानही होऊ शकतं. तेवढ्यात घरच्या फोनची बेल वाजते आणि आई तो फोन उचलते. फोनवर भूषणची आई बोलत होती. बोलून आई परत गट्टू चिंकी आणि मावशीकडे आली आणि म्हणाली, गट्टू चिंकी, तुमचा मित्र आहे ना भूषण, त्याच्या आईचा फोन आला होता मला. भूषणच्या पोटात खूप दुखतंय. तो सुद्धा 2-3 दिवसांपासून चायनीज फूड खात होता. आता समजलं गट्टू चिंकी की कशा प्रकारे आपलं इंडियन फूड सगळ्यात चांगलंय. गट्टू चिंकी विचारात पडतात की चायनीज फूड खावं की खाऊ नये. दुसऱ्या दिवशी मावशी बरोबर सगळे हॉटेलमध्ये गेले होते. आज मावशीला आईकडून पार्टी होती. गट्टू चिंकीही सोबत आले होते. गट्टू चिंकी, चला सांगा, तुम्हाला काय खायला आवडेल? मंचुरियन की नूडल्स, काय खायचंय? गट्टू चिंकीने 1 मिनिटासाठी विचार केला आणि मग दोघे म्हणाले, नाही आई, आम्हाला चायनीज नाही खायचं. आम्हाला इंडियन फूडच खायचंय, जे एकदम टेस्टी आणि शरीराला चांगलं असतं. मग काय, त्यानंतर सगळ्यांनी त्या हॉटेलमध्ये इंडियन फूड एन्जॉय केलं. मदर्स डे आणि मम्मीचं टॉर्चर. एकदा गट्टू चिंकीचे पप्पा ऑफिसच्या कामानिमित्त एका आठवड्यासाठी दुसऱ्या शहरात जाणार होते. मुलांनो, मम्मीला त्रास देऊ नका. खेळासोबत अभ्यासात देखील लक्ष द्या आणि चांगले वागा. मी एका आठवड्यात परत येईन. आजी सुद्धा येणार आहे तुम्हाला कंपनी द्यायला, ठीक आहे? हे घ्या, हे थोडे पैसे आहेत, तुम्हाला खाऊ घ्या. पप्पांनी गट्टू चिंकीला थोडे पैसे दिले आणि निघून गेले. जसे पप्पा घराबाहेर पडले तसे मम्मीने त्रास द्यायला सुरू केले. गट्टू चिंकी, तुम्ही अजून झोपला आहात? चला, शाळेत जायचं आहे ना. मम्मी, फक्त 5 मिनिट थांब. पप्पा तुम्हाला काय सांगून गेले? मम्मीला त्रास द्यायचा नाही. चला लवकर तयार व्हा, मी तुम्हाला शाळेत सोडते. मम्मी, पप्पा कसे ऍडजस्ट करायचे? थोडा उशीर झाला तरीही आम्हाला शाळेत सोडल्याशिवाय ऑफिसला जायचे नाहीत. तू पण झोपू दे थोडा वेळ, मग जाऊ शाळेत. मी तुमची मम्मी आहे, पप्पा नाही. मला नका शिकवू. चला लवकर उठा, नाहीतर नाश्ता, टिफिन काही मिळणार नाही. हे ऐकून गट्टू चिंकी रागाने उठले आणि शाळेत जाण्यासाठी तयारी करू लागले. तुमचा टिफिन बॅग मध्ये ठेवला आहे. चला बॅग घ्या आणि खाली उतरा. मी ऑनलाईन टॅक्सी बोलवली आहे, येईलच ती इतक्यात. पप्पा तर आमच्या बॅग स्वतः कार मध्ये नेऊन ठेवायचे. तू का आम्हाला बॅग उचलायला सांगते आहेस? मी पप्पा नाही, मम्मी आहे. सारखे तेच बोलवायला लावू नका. चला लवकर करा. मम्मीचे असे कठोर वागणे पाहून गट्टू चिंकीला रडायला येऊ लागले. आम्हाला नाही यायचे तुझ्या बरोबर. माझ्या बरोबर नाही तर कोणा बरोबर जाणार? हरीचे पप्पा आहेत ना, आम्ही त्यांच्या सोबत जाऊ. हे ऐकल्यावर मम्मीला पण राग आला. ठीक आहे, त्यांच्या सोबत जा, मला त्रास देऊ नका. असे बोलून मम्मी रागाने किचन मध्ये निघून गेली. गट्टू चिंकी सुद्धा उदास होऊन बाहेर पडली. सोफ्यावर बसलेली आजी हे सगळे पाहत होते. संध्याकाळी गट्टू चिंकीची शाळा सुटली आणि ते घरी जायला निघाले. तेव्हा पळत पळत हरी त्यांच्या जवळ आला. अरे सॉरी यार, पप्पांची मीटिंग आहे म्हणून ते येणार नाहीत. माझी मम्मी स्कूटी घेऊन येणार आहे, पण आपण तिघे जण त्यावर बसू शकणार नाही. पाहिजे तर मी मम्मीला सांगतो तुमच्या मम्मीला फोन करायला, म्हणजे ती तुम्हाला घ्यायला येईल. हे ऐकून गट्टू चिंकी लगेच एका सुरात म्हणाले, काही गरज नाही. मग काय, गट्टू चिंकी पायीच आपल्या घरी निघाले.
हरीची मम्मी किती चांगली आहे ना, त्याला घ्यायला आली. आपली मम्मी पण घ्यायला येऊ शकली असती. ती कशाला येईल? ती आपल्यावर प्रेम थोडीच करते. बोलत बोलत दोघेही भोला कचोरी सेंटर समोर आले. इथल्या कचोरी पूर्ण शहरात फेमस होत्या. लॉकडाऊन नंतर पहिल्यांदा भोलाचे दुकान सुरू आहे. आज पोटभर कचोरी खाऊ. हो, पप्पांनी आपल्याला खूप पैसे दिले आहेत. मग काय, दोघांनी पोटभर कचोरी खाल्ल्या आणि भोला सेठचे पैसे दिले. मम्मीला पण कचोरी खूप आवडतात. आपण तिच्यासाठी पण कचोरी घेऊ. नाही नाही, ती आपला विचार करत नाही. मग आपण का तिचा विचार करायचा? मग गट्टू चिंकी घरी आले. आजी हॉलमध्येच उभी होती. आलात तुम्ही? मम्मी कुठे आहे? हे ऐकून गट्टू चिंकी विचारात पडले. मम्मी कुठे आहे म्हणजे? ती घरी नाहीये का? अरे, तिला समजले की हरीचे पप्पा तुम्हाला घ्यायला येणार नाहीत, म्हणून तुम्हाला न्यायला ती शाळेत गेली. हे ऐकून गट्टू चिंकीला काळजी वाटू लागली. आजी, आम्ही तर पायी चालत आलो आहोत. आम्हाला मम्मी दिसली नाही. आजीने मम्मीला कॉल केला, पण मम्मीचा फोन आउट ऑफ नेटवर्क येत होता. यामुळे गट्टू चिंकी अजूनच चिंतेत पडली. हळूहळू रात्र पडू लागली, पण मम्मी अजून आली नव्हती. गट्टू चिंकी आजीला मिठी मारून रडू लागली. आजी, मम्मी कधी येईल? आजी, मला मम्मी पाहिजे. गट्टू चिंकी बराच वेळ रडत होते आणि रडत रडत आजी जवळच झोपले. रात्रीचे 9 वाजले होते. गट्टू चिंकी झोपले होते तेव्हाच त्यांना मम्मी आणि आजीचे बोलणे ऐकू आले. आज तर मला खूपच टेन्शन आले होते. बरं झालं त्या सिक्युरिटी गार्डने सांगितले की मुले घरी निघाली आहेत. त्यात मोबाईलला रेंज सुद्धा नव्हती. तू काय करत होतीस इतका वेळ? लगेच घरी आली असतीस तर मुले दिसली असती. जेव्हा गार्डने सांगितले की मुले घरीच गेली आहेत, तेव्हा मी पण घरी यायला निघाली. पण तेव्हाच भोलाचे दुकान उघडे दिसले. त्यांच्यासाठी कचोरी घ्यायची म्हणून मी रांगेत उभी होती, म्हणून उशीर झाला. हे ऐकून गट्टू चिंकीची झोपच उडाली. दोघांना त्यांची चूक समजली. रडत रडत ते अंथरुणातून बाहेर पडले आणि मम्मीला मिठी मारून ओक्साबोक्शी रडू लागले. फळं, भाज्या आणि पिझ्झा बर्गर. खूप वर्षांपूर्वी एका शहरात एक कुटुंब राहायचे. या कुटुंबात आजी आजोबांसोबत आई वडील आणि 8 वर्षांचा हिमांशू आणि 7 वर्षांची हिमानी पण राहायचे. दोघांना पण बाहेरचं खायला खूप आवडायचं, म्हणूनच ते पिझ्झा आणि बर्गर अगदी आनंदाने खायचे. पण हिरव्या भाज्या आणि फळं खायला नेहमीच नकार द्यायचे. नाही, आम्हाला फळं आणि भाज्या अजिबात आवडत नाही. आम्हाला फक्त पिझ्झा आणि बर्गर आवडतो. पण मुलांनो, जर तुम्ही फळं आणि भाज्या नाही खाल्ल्यात तर तुमचे डोळे कमजोर होतील आणि तुम्हाला या लहान वयातच चष्मा घालावा लागेल. पण ते कधीच आपल्या आईचं बोलणं ऐकत नव्हते. नाही, आम्हाला फळं आणि भाज्या आवडत नाहीत. एक दिवस आईने त्या दोघांना प्रेमाने समजावलं. हिरव्या भाज्या आणि फळं खाल्ल्याने आपले डोळे चांगले राहतात आणि जर तुमचे डोळे खराब झाले तर तुम्हाला चष्मा घालावा लागेल. आईने प्रेमाने समजावल्यावर हिमानीला आईचं बोलणं कळलं. ठीक आहे मम्मी, मी आजपासून रोज हिरव्या भाज्या आणि फळं खाईन. पण हिमांशूने आईचं बोलणं मान्य केलं नाही. नाही आई, मला पिझ्झा बर्गरच आवडतं, त्यामुळे मी तेच खाणार. आता आईने हिमांशूला समजावणं बंद केलं. असेच काही दिवस निघून गेलेत. हिमानी रोज हिरव्या भाज्या आणि फळं खायला लागली आणि हिमांशू पूर्वीसारखाच पिझ्झा आणि बर्गरच खात राहिला. एके दिवशी शाळेत हिमांशूच्या टीचरने त्याला म्हटलं, हिमांशू, ब्लॅकबोर्डवर लिहिलेल्या प्रश्नाचं उत्तर दे. पण जेव्हा हिमांशूने बोर्डकडे बघितलं तेव्हा त्याला सगळं धूसर दिसत होतं. त्याने डोळे चोळून पुन्हा एकदा बघितलं, पण तरी सुद्धा सगळं धूसरच दिसत होतं. हिमांशूने उत्तर न दिल्यामुळे त्याची टीचर त्याला रागात म्हणाली, हिमांशू, तुला इतक्या सोप्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा येत नाही? थांब, मी आत्ता तुझ्या आईवडिलांना शाळेत बोलावते. असं म्हणून टीचर क्लासरूमच्या बाहेर गेली. काही वेळानंतर टीचरने फोन केल्यानंतर हिमांशूचे आई वडील शाळेत आले. मी हिमांशूला मॅथ्सचा अगदी सोपा प्रश्न विचारला, पण हिमांशूला हे सुद्धा माहित नाही की 2 अधिक 2 किती होतात. हे काय हिमांशू,
तुला एवढ्या सोप्या प्रश्नाचं उत्तर येत नाहीये? असं वाटतंय तू आजकाल नीट अभ्यासच करत नाहीयेस. नाही आई, मला माहितीये 2 अधिक 2 4 होतात. मग तू टीचरला आन्सर का नाही सांगितलंस? ते यामुळे की मला बोर्डवर लिहिलेला प्रश्न दिसलाच नाही. मी तुला सांगितलं होतं ना, हिरव्या भाज्या आणि फळं खायला कर म्हणून. बघितलंस, डोळे खराब झाले ना. हिमानी सारखं तूही माझं ऐकलं असतंस तर तुझे डोळे खराब झाले नसते. सॉरी आई, आजपासून मी रोज हिरव्या भाज्या आणि फळं खाईन. हिमांशूला असं रडताना पाहून आईला कळलं की हिमांशूला आपल्या चुकीची जाणीव झाली आहे. आईने हिमांशूला शांत करत म्हणाली, ठीक आहे हिमांशू, जे झालं ते झालं. पण जर तू रोज हिरव्या भाज्या आणि फळं खाशील तर कदाचित तुझे डोळे पुन्हा चांगले होतील. तोपर्यंत चल मी तुला चष्मा घेऊन देतो. आई वडिलांनी असं म्हटल्यावर हिमांशूने रडणं थांबवलं आणि बाबांनी हिमांशू करता चष्मा बनवला. अशा प्रकारे हिरव्या भाज्या आणि फळं खाल्ल्यामुळे हिमानीचे डोळे चांगले राहिले आणि हिरव्या भाज्या न खाल्ल्यामुळे हिमांशूला चष्मा लावावा लागला.